नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 31 मे 2026 रोजी MPSC प्रिलियम्स आपली होणार आहे आणि या दृष्टीने तुम्हाला ठाऊक झालेलंच असेल की दिनांक 25 जानेवारी म्हणजे येणाऱ्या रविवारपासनं आपली म्हणजे पूर्वाश्रमीचं डेक्कन IAS आणि आत्ताचं नवीन त्याचं ब्रँड नेम म्हणजे सुभाष अकॅडमी आपली टेस्ट सिरीज जी आहे ती 25 जानेवारीपासून सुरू होते आहे. याच्यामध्ये नेहमीप्रमाणे आपले 6 सेक्शनल पेपर्स असणार आहेत. 6 सेक्शनल पेपर्स आहेत आणि याच्यामध्ये आपण करंटचा पेपरसुद्धा पूर्ण लेनचा म्हणजे 100 प्रश्नांचा ठेवलेला आहे. इथे बोर्डवर शेड्यूल आहे. हे शेड्यूल ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आलेलं आहे. तुम्ही तिथे ते बघू शकता किंवा सुभाष अकॅडमीच्या ॲपवर सुद्धा हा कोर्स आपण क्रिएट केलेला आहे. सो 25 जानेवारीपासून टेस्ट सिरीज सुरू होते आहे. पहिला पेपर आपला इकॉनॉमीचा आहे, दुसरा 1 फेब्रुवारी, तिसरा 8, चौथा 15 फेब्रुवारी, पाचवा 22 फेब्रुवारी आणि 6वा सेक्शनल 1 मार्चला करंट इव्हेंट चालू घडामोडींवरचा पेपर आहे. सगळे पेपर 25 जानेवारीपासून तर 17 मे पर्यंतचे सगळे पेपर हे आपण यावेळेला रविवारी ठेवलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची मागणी होती की सर तुम्ही पेपर जे आहेत ते रविवारी ठेवत जा, म्हणजे आम्ही बाहेरगावावरून येतो किंवा काय आम्हाला ते द्यायचे असतात. त्यामुळं 25 जानेवारी ते 17 मे सगळे पेपर आपण यावर्षी रविवारी ठेवलेले आहेत. 25 ते 1 मार्चपर्यंत आपले 6 सेक्शनल होतील, ज्याच्यामध्ये इकॉनॉमी, जॉग्रफी, सायन्स, पॉलिटी, हिस्ट्री आणि करंट इव्हेंट असा तो क्रम आहे. सगळे पेपर्स हे आपले दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला मिळतील, म्हणजे मराठी त्याचबरोबर इंग्रजी, मराठी प्लस इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये क्वेश्चन पेपर हे आपले असतील. त्यामुळे जे लोक इंग्लिश मीडियममधनं तयारी करतात त्यांनासुद्धा ते पेपर आता व्यवस्थित सोडवता येतील. 25 जानेवारी ते 1 मार्च तुमचे सेक्शनल आणि 15 मार्च म्हणजे 2 आठवड्यांचा गॅप देऊन 15 मार्च ते 17 मे पर्यंत तुमचे GSचे कॉम्प्रिहेन्सिव्ह 9 पेपर, म्हणजे टोटल आपली पेपरची संख्या आहे 15. 15 गुणिले 100 म्हणजे 1500 प्रश्न आणि त्या 1500 प्रश्नांचं दर्जेदार डिस्कशन ज्या पद्धतीने डेक्कन IASचं आपलं चालत होतं त्याच पद्धतीचं डिस्कशन हे आपण कंबाईंड ग्रुप बी ज्यांनी लावली असेल त्यांना माहीत असेल की त्याच पद्धतीचं डिस्कशन आपण कॅरी फॉरवर्ड केलेलं आहे. किंबहुना त्याच्याही पुढे जाऊन जे गेल्या 3-4 वर्षांमध्ये बदल झालेत, राज्य लोकसेवा आयोगाचे ज्या पद्धतीचे प्रश्न येत आहेत तसे बदल आपण आपल्या डिस्कशनमध्ये केलेले आहेत. सो असेच डिस्कशन आपण 25 जानेवारीपासून सुद्धा घेणार आहोत. कंबाईंड ग्रुप बीच्या वेळेला आपण टेस्टचे डिस्कशन्स यूट्यूबवर पब्लिक केले होते. या वेळेला तसे पब्लिक नसतील. सर्व डिस्कशन्स तुम्हाला सुभाष अकॅडमीच्या ॲपवरच मिळतील. प्रवेश घेतल्यानंतर ते व्हिडिओज तिथे तुम्हाला अनलॉक होतील. टेस्टचं स्वरूप हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असणार आहे. ऑफलाईनचा प्रवेश ऑलरेडी सुरू झालेला आहे. मला वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ऑफलाईन प्रवेश हे एव्हाना घेतलेले असतील. सो 25 जानेवारीपासून आपण भेटूया. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, अनेक विद्यार्थी म्हणतात की सर टेस्ट देण्या इतपत कॉन्फिडन्स आम्हाला आलेलाच नाही आहे किंवा तो येतच नाही आहे, आमचा अभ्यास अजून पूर्ण झालेलाच नाही आहे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की टेस्ट देणं हा तुमच्या अभ्यासाच्या काय आपण म्हणूयात किंवा तुमच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असतो. अभ्यास झाल्यावर मला एक दिवस कॉन्फिडन्स येईल आणि मग मी टेस्टला जाऊन बसेल असं कधीही होणार नाही. कॉन्फिडन्स ही जी काही अवस्था आहे तो एक निर्णय आहे, ते फिलिंग नाही आहे. मला एक दिवस कॉन्फिडन्स वाटायला लागेल असं होत नाही. तो तुमचा डिसिजन असतो की आता जे काही झालं आहे ह्याच्यात मला टेस्ट द्यायची आहे. आणि आपल्या टेस्ट सिरीजचं स्वरूप हे कायमच अभ्यासाचंच राहिलेलं आहे की टेस्ट द्यायची, लगेच त्याचं डिस्कशन ऐकायचं, त्याच्यानुसार ते मुद्दे परत जाऊन रिवाईज करायचे, त्याच्या नोट्स करायच्या. त्यामुळं तो एक क्रॅश कोर्स आहे किंबहुना तो पूर्ण प्रिलिम्सचा कोर्सच बनतो. 1500 प्रश्न आणि त्या 1500 प्रश्नांचं इन डिटेल डिस्कशन, 1500 टॉपिक्स आपले त्याद्वारे डिस्कस होतात, त्याच्या नोट्स निघतात. बहुतेक लोकांनी आत्तापर्यंत जे लोक सिलेक्ट झालेले आहेत क्लास 1 क्लास 2 त्यांनी टेस्ट सिरीजच्या नोट्स केलेल्या आहेत आपल्या. त्यामुळं मी पुन्हा एकदा सांगेन की टेस्ट सिरीजसाठी माझा अभ्यासाचा कॉन्फिडन्स मला आला की मी टेस्ट सोडवेन असं नाही. टेस्टिंग हा तुमच्या प्रिपरेशनचा एक भाग आहे. तो प्रिपरेशनचाच एक, ज्याच्यामध्ये आपण जसं अभ्यासिकेत जातो, पुस्तक वाचतो, तसंच त्याचा एक टप्पा म्हणजे टेस्टिंग आहे. डेक्कन IASपासनं गेली 8-10 वर्ष आम्ही हे मानतो की टेस्टिंग हा स्पर्धा परीक्षेच्या तुमच्या अभ्यासाच्या काय आपण म्हणूया प्रोसेसमधला सर्वाधिक महत्त्वाचा टप्पा असतो. PYQ बघणं, संदर्भ साहित्य ठरवणं, अभ्यास करणं, टेस्ट देणं,
टेस्टमध्ये झालेल्या चुका ज्या आहेत त्याची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न करणं, जे मुद्दे वीक आहेत त्याची पुन्हा रिव्हिजन करणं आणि पुन्हा वाचणं, पुन्हा टेस्ट देणं, या सायकलचाच एक भाग म्हणजे तुमची 31 मेची प्रिलियम्स असणार आहे. त्यामुळं टेस्ट सिरीज आम्ही सर्वात जास्त क्रुशियल आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा या प्रिपरेशनमधला मानतो. सो माझं हे आवाहन आहे की आम्ही टेस्टिंगमध्येच पूर्ण वेळ काम का करतो, कारण सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं काय येतं आहे, तुम्हाला किती रिव्हिजन झाली आहे, काय आठवतं, आयत्या वेळेला 2 पर्यायांमध्ये तुमची कसं कन्फ्युजन होतं, गल्लत होते, हे सगळं तुम्हाला टेस्टिंगमध्येच कळणार आहे. ग्रुप बीचा पेपर झाल्यावर अनेक विद्यार्थी मला भेटायला आले आणि ते त्यावेळेला म्हणत होते की सर जर तुमच्या शेवटची जी तालीम होती त्या 21 डिसेंबरच्या पेपरला आलो असतो तर बरं झालं असतं. अनेक प्रश्न आपल्या टेस्टमधले होते, अनेक प्रश्न तुमच्या डिस्कशनमधून आलेले होते, विशेषतः मॉडर्न इंडिया, मॉडर्न महाराष्ट्र किंवा इतर सगळेसुद्धा. तर ते यावेळेला होऊ देऊ नका. पेपरला या, शांतपणे स्वतःला कितपत आपला अभ्यास झाला आहे, कितपत आपल्याला पुढे जायचं आहे या पद्धतीने त्या टेस्टकडे बघा. आपल्या टेस्टमध्ये इकॉनॉमी जे आहेत त्या प्रज्ञा चौधरी मॅडम घेणार आहेत, आपल्याला माहिती आहे. भूगोल पर्यावरण सूरज गावंडे घेणार आहेत. सायन्स जे आहेत डॉक्टर तन्मय इंगळे उत्तरातकर घेणार आहेत. करंट जे आहेत ते गणेश सर घेणार आहेत, खेडकर सर आपल्याला माहिती आहेत. आणि हिस्ट्री आणि पॉलिटी स्वतः मी घेणार आहे. आपण सगळे प्रश्न गेल्या 4-5 वर्षांमध्ये आयोगाने ज्या पद्धतीने विचारलेत, ज्या दर्जाचे विचारलेत, ज्या पद्धतीचं फॅक्च्युअल आणि कॉन्सेप्च्युअल सगळं तिथलं स्टायलायझेशन आहे तसंच आपण ते ठेवणार आहोत. त्यामुळे आपल्या टेस्टला सिरियसली घ्या आणि 25 तारखेपासून दर आठवड्याला तुमचं या टेस्टच्या दृष्टीने नियोजन करा. म्हणजे 31 मेची प्रिलिम जी आहे तिथे आपला मार्ग जो आहे तो सोपा आणि सुकर होईल. तुम्हा सर्वांना टेस्ट सिरीजसाठी शुभेच्छा. ऑल द बेस्ट. 25 जानेवारीला भेटूया. ऑफलाईन विद्यार्थी आपल्या पत्र्या मारुती चौकात आणि ऑनलाईनला आपल्या ॲपवर. धन्यवाद.